सेकंड मॅच ही अच्छी झाली होती ती याच दोन टीममध्ये झाली होती. स्वर्गीय शांताराम शेट मात्रे, बापू किंग 11 कुटारी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जयन मानसरी, साई सिद्धी करवले अशी लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. बहुत सगळे तेच बॅटल मैदानात रंगलं जाईल, परंतु ही लढत देखील तेवढी अस्तित्वाची आहे, कारण दोन्ही टीमनं एक सामना जिंकलाय, एक गमावलाय. त्यामुळे अस्तित्वाची लढाई यातून जिंकेल तो राजा राणी घोट संघाविरुद्ध. दरम्यान सन्माननीय शिवम पाटील किरवलीचे त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. चला मॅच आपण ऑन करूया. जयन मानसरी, साई सिद्धी करवले वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय या टीमने घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे स्वर्गीय शांताराम शेट म्हात्रे, बापू किंग 11 कुटारी या टीमला. सलामीर बॅटर्स मैदानामध्ये आलेले आहेत. दोन्ही टीम विजयाचे खरं तर हकदार एक मॅचमध्ये बनलेत, परंतु पराभव का असतो दोन्ही टीमनं अगदी जवळून बघितलाय. त्यामुळे या मॅचमध्ये लढाईचा आहे, डू ऑर डाय, अस्तित्वाची लढाई आहे. मॅच इज ऑन. बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घेऊन आलाय बॉलर स्वप्नील पाटील. सेकंड इनकडे प्रशांत पाटील, जो नेहमीच मैदानामध्ये अग्रेसिव्ह असतो, तोच प्रशांत. स्विंग एंड मिस. पहिला बॉल चांगला लेग कटर अगदी बघायला मिळाला. वेगवान, त्यासोबत खूप चांगला लेग कटर. स्पीड वी टर्न इज इक्वल टू सक्सेस असंच आपण म्हणतो, हा कान मंत्र असतो एखादा सीमर गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा फिरवायचं होतं, परंतु लेन पुढे ठेवली आणि लगेचच ऍक्शन पे रिॲक्शन. प्रशांत पाटील डाऊन द ग्राउंड, षटकार. तरी हा खेळाडू आपल्या मनगटी ताकदीवर विश्वास दाखवतो. नेहमीच मैदानामध्ये अग्रेसिव्ह असतो. गुड स्टार्ट, चांगला स्टार्ट द्यायचं हे ध्येय वेळा खेळाडू प्रशांत पाटील नावानं सेकंड इनकडे हा षटकाराने स्वतःचं खातं आणि टीमचं खातं मात्र इथे उघडत असताना 6 ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिले 2 बॉलमध्ये डॉट बॉल नंतर दमदार षटकार बघायला मिळाला आहे प्रशांत कडून. पुन्हा एकदा टर्न केलाय, उंच तर भरपूर आहे, उंच 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 आणि त्यासोबत लांबी. बॅक टू बॅक सेकंड 6 लगातार 2 षटकार ठोकतोय प्रशांत पाटील. विजय संदीप शेट म्हात्रे, या मॅचमध्ये त्यांनी प्राइस इन्क्रीज केलंय. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकतील, त्यासाठी दिले जातील 5,555 आय थिंक. येस, प्रशांत पाटील ऑन अ हॅट्रिक. लेट कट केलाय, गॅप मध्ये पाठवलाय बॉल वेगानं थर्डमॅनकडे. आलाय आणखीन एक जमिनी समांतर खणखणीत चौकार. खूप चांगला चौकार बघायला मिळाला. परफेक्ट गॅप सिलेक्शन्स. क्रिकेट खेळामध्ये तुमच्यावर कंट्रोल, स्वतःवर नियंत्रण असणं फार गरजेचं असतं. भले तुम्ही ॲज अ बॉलर असू दे, ॲज अ बॅटर, ॲज अ फिल्डर, ॲज अ क्रिकेटर म्हणून तुमच्यावर स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे आणि ते प्रशांतनं दाखवलं आहे. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर त्यानं तो स्लोअर वन लेग कटर, थोडी लेन पाठीमागे होती, त्यावर चौकार दाखवला आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाला थोडा संभ्रमात टाकलाय. यावेळेस लॉंग ऑफला टॉप साऊंड ऑफ द बॅट. आणखीन एक आकाशाला गवसणी घालत असणारा गगनचुंबी षटकार. डोंगर दरी
पंच आमच्याकडे वळत आहेत. फिल्डिंग टीमने घेतलाय व्हाईट बॉल साठी DRS चेक केलं जाईल. एक्झॅक्टली बॉल कुठून गेलाय. कपिल पारवे सर आमच्यासोबत जॉईंट होतील. चेक करतो आपण स्क्रीनवर बॉल कुठून चाललाय पाहायचंय. अंपायर फर्स्ट सिग्नल होतं व्हाईट. बाईटचा चौकार आलेला आहे नो डाऊट. बट फुटिंग टीमनं DRS घेतलेलं आहे. पंचानं चॅलेंज केलंय. समोर आणि फ्रंट अँड बॅक दोन्ही अँगलनं चेक केलं जाते कपिल पारवे सरांकडून. तेही अल्ट्रा स्लो मोशनमध्ये. क्रिस्टल क्लिअर फॉर्च्युन इव्हेंट्स. प्रचंड मेहनत त्यांची. कॅमेरा वर्क असेल, ऑपरेटर असेल, विमिक्सवर फार लक्ष केंद्रित करत असतात. कृष्णा आमच्यासोबत जॉईंट आहेत. ते पंचांना ते काम कसं सोपं करता येईल हे बघतायत. DRS सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्यावर मिळतील पंचांनी होय निर्णय मागे घेतलाय. त्यामुळं बाईचचा मिळालेला चौकार. या अंपायर्स 4 रन मिळते त्या बॉलवर. आणि पहिलं षटक जे अगदी बघतो आपण स्कोरबोर्डवर रन लागले टोटल 26. पहिले षटक पॉवर प्लेचं भरपूर मोठं राहिलंय स्वप्नील कडून. त्यामुळे आता गोलंदाजीमध्ये नवीन गोलंदाजाचा वापर होतोय. बॉलिंग ट्रॅकवर आलाय सेकंड ओव्हरमध्ये जर्मन श्रीसाई सिद्ध करवलेकडून. गोलंदाजी ट्रॅकवर नयन पाटील. षटकार हॅट्रिक जर लगावली तर संदेश म्हात्रे आणि दत्ता पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी दिले जातील 4,444 आणि चौकार हॅट्रिकसाठी देखील दिले जातील 4,444. रिप्लेमध्ये आपण बघूया. हा बॉल देखील तेवढा चांगला बघायला मिळते. सध्या गोलंदाजच्या उंबरठ्यावर नयन पाटील आपण बघतोय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. जसं की मागील ओव्हरची सुरुवात झाली होती. सिद्धी करवले टीम करू इच्छिते या मॅचमध्ये कमबॅक. कारण पहिलं षटक 26 धावांचा राहिलाय. चांगला स्टार्ट केलाय खोटा टीमनं बॅटिंग करत असताना. लोवर फुल टॉस बॉल वाईड यॉर्कर सक्सेसफुल राहिला बॉल. गुड बॉलिंग. हे चित्रच क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी फलंदाजांचा अग्रेसिव्ह फलंदाज असतं, कधी गोलंदाजांचं कमबॅक हे बघायला मिळतंय. त्यामुळे मॅच फार इंटरेस्टिंग राहणार आहे. साकिलेंकडे कॅप्टन कूल साहिल गायकर. मागील मॅचमध्ये देखील तो परिणाम जिवारी लागला. परंतु तिकडे खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीनं आई संघ तयारीला लागलाय. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. परंतु यावेळेस ते अस्त्र बाहेर काढलं. हेलिकॉप्टर पाठवलं लॉंग ऑफला. चौकार. होते हो चर्चा त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. बापू किंग खुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. बापू किंग खुटारी. क्या बात है. टायटल देखील स्वर्गीय शांताराम शेट मात्र बापू किंग 11 खुटारी या संघाचं इथे प्ले केलं डीजेनं. परत तयार. हो ऑफ कटर चांगला बॉल. या असतात व्हेरिएशन्स आणि ते फार महत्त्वाचे असतात बॉलर म्हणून. मी नेहमी म्हणतो तुमच्याकडे फक्त स्पीड असेल ना तर काही टुर्नामेंटमध्ये काही मॅचेसमध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल. परंतु जर व्हेरिएशन्स असेल ना तर त्या प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक बॉलमध्ये ते इम्पॅक्ट तुम्ही टाकू शकता जे मागे बॉलवर टाकलाय. यावेळेस त्याच अँगलला राऊंड विकेने गोलंदाजी करत असताना वाईड लाईन गाईडलाईनच्या जवळ बॉल डिलिव्हर केलाय. बॅटच्या खाली यॉर्कर बघायला मिळालाय. आणि अगदी एक रन पूर्ण करत असताना पार्टनरशिप ही जोडी देखील जमली आहे. रन चांगल्या करतात. होय काहीसा स्कोरबोर्ड या ओव्हरमध्ये थांबवलाय गोलंदाज नयन पाटीलनं. परंतु एक चौकारी येऊन दिलाय. जियांश रोशन रुपेकर यांच्याकडून चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिकसाठी दिले जातील 5,555. भरपूर पारितोषिक आले. कॅल्क्युलेशन केलं तर आता मला वाटतं अगदी बघू शकता आता भरपूर पारितोषिक जवळपास 15च्या आसपास. हे षटक चांगलं राहिलंय नयन पाटीलचं. कमबॅकिंग ओव्हर. या ओव्हरमध्ये नयन रन खर्च केले. 6 2 ओव्हर संपलेत. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 32-32 विदाउट लॉस. फॉर्च्युन इव्हेंट खुटारीचा बोलबाला झाला या. फॉर्च्युन इव्हेंट खुटारीचा
बोलबाला झाला या न पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते या 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 बघा या मॅचमध्ये जर षटकार हॅट्रिक आली तर संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडून 5,555, रोशन रोपेकर यांच्याकडून देखील 5,555, संदेश म्हात्रे आणि दत्ता पाटील यांच्याकडून दिले जातील 4,444. टोटल प्राइस झाले षटकार हॅट्रिकसाठी 15,554 रुपयाचं. त्यामध्ये चौकार हॅट्रिकसाठी देखील आहे संदीप शेठ म्हात्रे जे टायटल सॉन्ग प्ले केलं डीजे ऑपरेटरनं स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे बापू किंग 11चं, त्यासाठी डीजे तुमच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज संदीप शेठ म्हात्रे याच्याकडून. धावसंख्येचं टोटल बोर्डवर 32 धावा आहेत. मागील षटक चांगलं होतं नयन पाटीलचं, परंतु आता षटकामध्ये तिसऱ्या आकाश आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल लेग कटर राहिलाय. लॉंग ऑन मधून खेळाडू पोहोचलाय बॉलवर. सेकंडची इच्छा होती, सदिच्छा होती प्रशांत पाटीलची, परंतु सध्या साहिल सांगतायत आत्ता काही नको, पूर्ण 5 षटकं खेळायचे आहेत, त्यामुळे रन इन्व्हेस्ट करायचे आहेत. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. आत्ता जिंकलो तर पुढे या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये 16 गाव प्रीमियर लीगमध्ये अस्तित्व शिल्लक राहील. दोन्ही संघ त्याच अस्तित्वासाठी लढतायत, आपल्या विजयासाठी लढतायत. एक पराभव अगदी जवळून पाहिलाय, परंतु विजयाची चवी चाकली आहे एका मॅचमध्ये दोन्ही टीमनं. पुन्हा एकदा स्विंग केलाय पाठीमागे, तिकडे बॉलर्सनं स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये शॉट तर प्ले केला होता. तिकडे चान्स पद्धतीनं अगदी बघितलं आपण, बॅटच्या टो एंडवर लागला, हलकासा चान्स घेतला ऑफ साईडच्या बॉलवर आणि तिकडे रन पूर्ण केली जाईल. आणखीन एक सिंगल. मागील 8 बॉलचा विचार केला तर मागील 8 बॉलमध्ये रन देखील आलेत 8. त्यामुळं स्कोरबोर्ड पुन्हा एकदा थोडा स्लो, परंतु मैदानामध्ये प्रशांत आणि त्याला अशांत करतील का फिल्डर? होय, उत्तर होतं. कॅच तिकडे पकडली आहे साजिद मडवीनं आणि परतावा लागेल प्रशांत पाटीलच्या खेळीचा अंत. सन्माननीय कृष्णा शेठ पाटील रोहिंजन चौकार षटकार हॅट्रिक घेतली तर त्यांचा VIP आकडा 4656 आणि नक्कीच रक्कम देखील दिली जाईल 4656 अर्थात 4,656 रुपयांचं हे रोख रक्कम पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे आत्ता षटकार हॅट्रिकचं पारितोषिक जाऊन पोहोचलाय. लगातार 3 षटकार 20,210 वर पोहोचलाय. क्या बात आहे. सन्माननीय कमलाकर शेठ म्हात्रे यांचंही व्यासपीठावर आगमन झालेले, त्यांचंही आपण करूया हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. रात्रीचे ठीक 9:54 झालेत. गोलंदाज तयार होते, परंतु बॅटरी मैदानामध्ये आता आलाय विश्वास पाटील, बाबू आणि अगदी स्कोरबोर्डवर रन देखील आहेत. 34-34 फिल्डर आहेत मागे. हा मैदानाचा सगळ्यात मोठा पल्ला आहे. ज्याने स्क्वेअर लेगमध्ये षटकार ठोकला, ज्याने मिड विकेटमध्ये षटकार ठोकला, असंच समजा या एंडनं त्यांनी MIRAच्या बॉलवर षटकार ठोकला, कारण एवढं मोठं बाउंड्री लाईन आहे. सो मैदानात सगळ्यात मोठा पट्टा आहे. धावसंख्येचं टोटल अजून पुढे चाललंय सिंगल. थोडं शांत क्रिकेट. हलकासा ब्रेक लागला होता धावसंख्येला आणि आत्ता या बॉलवर चान्स घेतली, पाठवलाय डीप पेक्षा कव्हरला. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, चौकार. संदीप शेठ म्हात्रे संदेश म्हात्रे संघाचे मालक लई दिलदार मनान आहे लई दिलदार मनान आहे लई दिलदार. संदेश म्हात्रे, दत्ता पाटील लगातार 4-4, 4,444 आणि वळवळ आहे बॉल. पुन्हा एकदा स्विंग केलाय, स्विंग का किंग. चांगली गोलंदाजी आकाश काठीकडून.
सन्माननीय कमलाकर मात्रे यांच्याकडून 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचाही माड्याच्या अंत्यकरणापासून आभार मानू. 3 षटकं संपलेत. स्कोरिंग अनालिसिस बघा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 26. नयन पाटील आला, जिद्द घेऊन आला, मैदानामध्ये कमबॅक घेऊन आला, रन खर्च केला. सेकंड ओव्हरमध्ये त्याने 6. तर या ओव्हरमध्ये आकाश काठेनं गोलंदाजी करत असताना रन खर्च केले. टोटल या ओव्हरमध्ये 7 धावा, 1 विकेट. 3 ओव्हर संपलेत. धावसंख्या झाली 39. 39. पाणी हवंय 12वे खेळाडू. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय खेळाडू त्यांनाही दाखवलंय 13वे. परंतु सध्या या मॅचमध्ये 12वे, कारण प्रत्येक स्कॉटमध्ये 13 प्लेयर आहेत. यस, नाव बॅक टू क्रिकेट. का या मॅचमध्ये पुन्हा एकदा बापू किंग कमबॅक करेल का बॅटिंगमध्ये, की गोलंदाजी आता जी थोडी सुरळीत झाली आहे ती तशीच राहील का? हा प्रश्न विचारलं होतं आणि त्याचं उत्तर दिलं. होय, इकडून बॅटिंग आता सुरळीत केली जाऊ शकते. फलंदाज होते विकास माफ करा विश्वास पाटील. बाबू ठोकतोय षटकार. षटकार ठोकलाय. लॉंग ऑफला कंप्लीट करत असताना मनगळातील ताकद, मनामधील ध्येय आणि बॅटिंगमधून तो रुतबा. या खेळाडूने गेले कित्येक वर्ष टेनिसच्या विश्वामध्ये आपल्या नावाचा झेंडा अडके पाड पोहोचवलाय. असा खेळाडू विश्वास पाटील बाबूनं मागे बॉलवर षटकार. थोडा बॉडीपासून दूर ठेवला बॉल. थोडं फुटवर्कही होतं. थोडं फ्रंट फुटला येऊन खेळायचा प्रयत्न केला होता तिकडे बॅटर्सनं आणि चांगला टेकअप केला बॉल. बॉडीपासून दूर तर होता नो डाऊट, परंतु सो राईज झाला. डापा पडल्यानंतर बाउन्स मिळाला ना, बॅटरला बीट करण्यासाठी भरपूर काही होतं. तो बॉल राईज झाल्यानंतर डॉट बॉल आला षटकारानंतर. पुन्हा एकदा यावेळेस विचार करावा लागेल पंचांना. डेफिनेटली यस, इट इज वाईट. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून एक्स्ट्रा बघा मी वाईट टोटल पुढे चालले. बोर्डवर धावा लागतात. टोटल 46. 46 धावा ऑन बोर्डवर लागलेत. फक्त एकच बॅटर गमावलाय बापू किंग 11 प्रशांत पाटील, परंतु त्याचं काम करून तो गेले. 24 धावा त्यांनी केल्या होत्या 9 बॉलमध्ये आणि अगदी दमदार बॅटिंग 4 चौकारी होते. उंच गेलाय, भरपूर उंच गेलाय. लॉंग ऑफचा फील्ड डाऊन द बॉल आणि यावेळेस ते चूक करणार नाही हे सांगितलंय. झेल तिकडे रिप्लाय. साजिद पुन्हा एकदा अजूनही खेळाडू बाद. ज्या पद्धतीनं साजिदना झेल टिपला, वेल जज. रात्रीचे यात्री आहेत हे देखील आणि
बघू शकता स्कोरबोर्ड पुन्हा एकदा 46 वर पोहोचलाय. विकेट गमावले 2-3 पूर्णांक जवळपास 3 चेंडूचा खेळ संपलाय. 5 षटकांची लढत आहे. मॅच डो आ डाय. प्रत्येक खेळाडूला करवाच्या मरोच्या स्थितीमध्ये खेळावं लागणारच आहे, यातमध्ये शंकाच नाही. 100% कमिटमेंट आणि 100% एफर्ट्स हे तुम्हाला द्यावेच लागतील या मॅचमध्ये. नो डाऊट संघ मालक यांनी ठेवलेला विश्वास प्रत्येक खेळाडू निवडून अगदी आणलेत या 16 गाव प्रीमियर लीगमध्ये. गावोगावावरून 16 गावांवरून एकत्रित केलेत. या संपा सिग्नल इज वाईट. आणखी एक एकशा यावरचा दुसरा आहे. बॅटर मैदानामध्ये आलेत बंटी पाटील. बंडेलॉनमध्ये संघाचा डाव त्याला सावरायचा आहे. कॅप्टन साहिल गायकर अजूनही मैदानामध्ये. त्यांना आतापर्यंत 2 चौकार आपल्या बॅटमधून साहिलनं दाखवले. तो वैयक्तिक खेळतोय 10 वर, पण तो थोडा शांतच खेळ. 8 बॉल त्यांनी वापरले. त्यामध्ये मिड ऑफमध्ये फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. पहिल्याच अटेम्प्टमध्ये बॉल थांबवलं त्यांना तिकडे आकाश काठेनं. सिंगल इकडे धावसंख्या पुढे चालले. बोर्डवर 48 पर्यंतचा प्रवास सध्या बापू किंग 11चा कुटारी संघाचा बघायला मिळत आहे. 48 ऑन बोर्ड. उद्या जे संघ क्वालिफाय झालेले आहेत, उद्या 4 वाजताची रिपोर्टिंग आहे. लक्षात घ्या, वेळ यायचं सगळ्यांना आणि इकडेच ड्रॉ होणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी वेळेवर या, नाही तर उशीर झालात तर पॅनल्टी मिळणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु चुकीचा थ्रो. पाट्यासनं भरपूर मोठी रिस्क घेतली होती यावेळेस, कारण या क्षणाला सध्या साहिल हवाय ऑन सायकल इनकडे आणि कंप्लीट झाल्या 2. बॅटिंग करत असताना स्वर्गीय शांताराम शेट मात्रे, बापू किंग 11 खुटारी अर्धशतक पूर्ण झाले संघाचं. 50 ऑन बोर्ड. चौथं षटक, अखेरचा बॉल. 50 धावा बोर्डवर आहेत. रन काहीशा चांगल्या आहेत. सातत्य जरी टिकवता आलं नसलं तरी रन चांगल्या ठेवलेत. होय, आत्ताच म्हटलं होतं 12 खेळाडू की कव्हरला टार्गेट केलं जाईल आणि कव्हरला फिल्डिंग मध्ये टार्गेट केलं होतं. तिकडे अगदी गोलंदाजांना आणि विश्वास पाटीलला टीपला जाईल आणि महत्वाचा खेळाडू यावेळेस साहिल गायकर. कॅच आउट. इथे आगमन झालेले आहे आणि त्यासोबत गुणवंत क्रिकेटर प्रशांत पाटील किरोळे यांचे सुपुत्र वरद पाटील, त्यांचंही स्वागत. इम्पॉर्टंट विकेट, व्हॅल्युएबल विकेट. एखाद्या शिकारीला शिकार त्याची करण्यासाठी सापळं जाळं हे आखलं गेले पाहिजे आणि योग्य दिशेने ते जाळं आणि त्या जाळ्यामध्ये सापडलेला साहिल गायकर कॅप्टन. या मॅचमध्ये ती मोठी इनिंग त्यांनी साकारलेली नाही आहे, ज्यासाठी तो ओळखला जातो. स्कोरबोर्ड सध्या ऑन बोर्डवर आहे. 50 अखेरचं षटक घेऊन आलाय आकाश काठे. शेवटचे 6 बॉल बाकी राहिलेत. करण पाटील आणि बंटी पाटील हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. पहिलाच बॉल टोक्रश यॉर्कर आणि परंतु ऑप्शनच्या थोडा बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड. रिस्पॉन्सरने बघितलं कदाचित तिकडे स्तंभ लेंथ आणि लाईन थोडीशी विस्कळीत होत होती, परंतु तरी पंचांनी सांगितले लेग बाय नाही. रन पूर्ण झालेली आहे. बॅटर्सला 51 वर टोटल पोहोचतोय. चॅलेंजिंग गोलंदाजी राहिले. स्वप्नील आज महागडा राहिला, परंतु ते नयन पाटीलचं षटक, आकाश काटेने केलेली कामगिरी गोलंदाजीतून 7 धावा 1 विकेट आणि त्याच कारणास्तव आकाशला पुन्हा एकदा दुसरं स्प्रे फेकण्यासाठी बोलवलं गेलंय आणि अगदी सुरुवात त्यानं चॅलेंजिंग केली. पायावर यॉर्कर माग गेले बॉल आणि आता गुड लेन वरून हातभर टर्न केलाय बॉलला. अगदी आपल्या बोटांची जादू फिंगर रोल करत असताना नाचवलाय खरं तर बॅटरला. या बॉलवर बंटी पाटीलला शांत ठेवलंय करण पाटील. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल चाललाय पाठी मागे गॅप मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि तिकडे बॉलचा पाठलागच केला नाही फिल्डरनं, परंतु अखेरच्या क्षणाला चेंडूचा विजय झालाय. चौकार.
पुढे चाललाय आता भरपूर वेळानंतर चौकार बघायला मिळालाय. स्कोरबोर्डवर रन लागतात टोटल 55 रन्स, 55 आकडा आत्तापर्यंत गाठला गेलाय. पहिले 3 बॉल चॅलेंजिंग, उंच गेला हा बॉल, निघाला खेळाडू लवकर लेग स्लिप मधून, परंतु अगदी वॅकंड एरियामध्ये हा बॉल पडतोय. नोमॅन स्ट्रँडमध्ये कंप्लीट होतात याही बॉलवर. बघता बघता 2 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. ती प्रत्येक एक धाव अतिशय महत्वाची असते आणि तिला महत्व दिलं गेलंच पाहिजे. 2 न टोटल पुढे 57 वर सध्या पोहोचलाय. 57 ऑन अ बोर्ड. हो, हुक करण्याची चांगली संधी होती, कॉन्टॅक्ट बनलेला नाहीये, थोडा सास पडत होता तिकडे विकेट कीपर आणि रन घेण्याचा प्रयत्न खेळाडू होत आहे. धाबा खुटारी तर असेलच, परंतु संपूर्ण फॉर्च्युन इव्हेंट्स म्हटलं तर सन्माननीय आमचे राजेंद्र म्हात्रे असतील, जयेश म्हात्रे, त्यासोबत निलेश म्हात्रे, भावेश म्हात्रे, अंकित पाटील, उषा म्हात्रे, अजय म्हात्रे, जितेश म्हात्रे, विकी म्हात्रे, जयेश बाळा म्हात्रे आणि त्यासोबत किरण म्हात्रे, ऑल टीम सगळ्यांचं योगदान मोठं राहिलंय. क्रॉस बॅटनर जर खेचलाय, उंची तर भरपूर दिली, परंतु इकडे डिस्टन्स कव्हर करायला ती मनगटामध्ये सगळी ताकद हे तुम्हाला झोकून द्यायचे असते आणि अगदी पूर्ण झालेत याही बॉलवर. बघता बघता वन्स अगेन 2 धावा. चांगलं राहिलंय षटक आकाश काटेची ती 2 षटकं ज्यामध्ये त्याने रन खर्च केलेत 13 आणि माफ करा टोटल 15 दिले आणि विकेटही त्याने 1 मिळवला आणि शर्यतीनं फर्स्ट सेशन्स पहिला डाव कंप्लीट झाले आहे. स्वॅगमध्ये स्वागत केलं होतं स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे, बापू किंग खुटारी संघानं पहिल्याच ओव्हरमध्ये 26 धावा कुठल्या होत्या आणि त्याच्यानंतर जयमान श्री साई सिद्धी करोलेच्या गोलंदाजाने देखील कमबॅक तिकडे केलं आणि रन झालेले टोटल फर्स्ट सेशन्समध्ये 59 आणि 60 धावांचं आता लक्ष इथे ठेवण्यात आलं आहे. जाऊया आपण स्वागत समारंभाकडे. किरोलीचे सन्माननीय शिवमजी पाटील यांचा आपण सन्मान इकडे करतोय. त्यांना मी विनंती करेन की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. हेमंत म्हात्रे, चला सन्मान आपण इकडे करतोय. शिवम पाटील यांचा सन्मान करतोय आपण. कमलाकरजी म्हात्रे त्यांचे शुभ हस्ते. किरोळीचे आमचे शिवमजी पाटील. हा आदरात ते शुभ सन्मान, कारण ही आपली परंपरा, ही संस्कृती ही आपल्याला निभावायची असते. थँक्यू, थँक्स अलॉट. त्यांचाही आम्ही शिवमजी पाटील आपला आभार मानतो. चला यासाठी बक्षीस आता आपण बघितला हॅट्रिकसाठी, परंतु आता विकेट हॅट्रिकसाठी बक्षीस असेल. एस एस ट्रान्सपोर्ट सन्माननीय बापू किंग, सन्माननीय श्री संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडून 3 विकेट घेतली, बॅक टू बॅक हॅट्रिक घेतली तर दिले जातील रोख रक्कम 5,555 रुपये. पहिले सत्र संपलेलं आहे. सेकंड सत्राकडे आपण वळतोय आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ऐकूया आमचे अतिशय दमदार क्रिकेटर. आज पडगे 40+ म्हटलं तर प्रीतमजी पाटील यांचं लेजंड क्रिकेटर 40+चे. अगदी खूप चांगलं समालोचन आपण त्यांचं ऐकतो. जेवढं त्यांचं उच्च शिक्षित आहेत, जेवढे ते अगदी खरं तर क्रिकेटशी निगडीत आहेत, तेवढीच क्रिकेटची माहिती, तंतोतंत माहिती आपण त्यांच्या ऐकतो. आणि ऐकूया आपण त्यांना सेकंड इनिंगमध्ये. तोपूर्वी धरण्याचे आमचे सन्माननीय विकासजी केणे यांचं आगमन झालेलं आहे.
त्यांना मी विनंती करेन की आपण स्टेजवर या. आपलं हार्दिक स्वागत, आपल्याला सन्मानपूर्वक आमंत्रित केलं जातं. आपण स्टेजवर यावं. बघा, उषा म्हात्रे आपल्याला आमंत्रित करतायत. आपण या स्टेजवर आपलं हार्दिक स्वागत. क्या बात आहे. या मॅचमध्ये देखील अजून एक बक्षीस, फॉर्च्युनर की सवारी कृष्णा शेट पाटील रोहिंजन. जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांचं लकी आकडा 4656 अर्थात 4756 रुपयाचं कॅश प्राईज हॅट्रिकसाठी विकेटच्या दिली जाईल. यस, ओ टू कॉम्बॉक्स ऐकूया प्रीतमजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू वैभव ऑफिसर, अतिशय धन्यवाद. तर मी प्रीतम पाटील सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. वळूया आपण सेकंड इनिंगकडे, जिथे 60 धावांचं टार्गेट सेट केलं. आपण पाहिलं बापू किंग कुटारी या संघाने, आणि आता मात्र सेकंड इनिंगमध्ये कशा पद्धतीने चेसिंग होणार. जय हनुमान. आपण पाहताय ऑन स्क्रीन मास्टरमाइंड जयेशजी म्हात्रे आणि अनिकेतजी म्हात्रे ही जोडी आपण ऑन स्क्रीन पाहताय. एक दमदार आयोजक, आणि ज्या पद्धतीने अनिकेत म्हात्रेंचा जर उल्लेख केलं तर रील स्टार आणि प्लस त्याचबरोबर समाजसेवेमध्ये त्याचं नाव खूप मोठं आहे. आणि अशा व्यक्तींच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. त्यासाठी तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. कारण ज्या यंग टॅलेंटला, आपल्या सोले गावातील खेळाडूंना ही संधी मिळाली आहे. सोलागाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून फॉर्च्यून इव्हेंट्स प्रेझेंट आपल्यासाठी ही पूर्ण स्पर्धा आली आहे. क्रियांश रोशन रुपेकर यांच्याकडून जर हॅट्रिक घेतले तर दिले जातील 5555 रुपयाचं कॅश प्राईज हॅट्रिकसाठी. तर बोलूया मैदानाकडे. आपण मैदानात सामना सुरू आहे. आपण पाहतोय बापू किंग 11 कुटारी संघ, स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे बापू किंग अशा नावाने हा संघ आहे. आज फ्रँचायझी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 60चं टार्गेट सेट केलं आहे. आणि फलंदाजीला समोर जय हनुमान साई 11 सिद्धी करवळे संघाचा पहिलाच फलंदाज जबरदस्त टॅप केला. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एका धावात समाधान मांडले. श्री गणेशा झाली आहे. धावाची सुरुवात झाली आहे. एक धावेने स्ट्राईकला आपण पाहिलं फलंदाज स्वप्नील पाटील आणि नयन पाटील अशी जोडी आपण पाहतोय. ओपनिंग पेअर, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज साहिल गायकरचा विचार केला तर मागील मॅचमध्ये जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहिली. 2 मॅचमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झाला. जरी एक सामना गमावला पण फायटिंग चांगली केली त्यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू खोलवार चेंडू. आता मात्र रनआउटचा चान्स होता. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज आऊट झाला असता. मात्र इथे ॲडव्हान्टेज उचलला. एका धावेला 2मध्ये कन्वर्ट केलं. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 3 लॉस ऑफ 0 विकेट्स. सुवर्ण संधी जिथे आपण चेसिंग करतो. एक धाव किती महत्त्वाची आहे. जो ॲव्हरेज आपल्याला मेंटेन करायचं त्या ॲव्हरेजला निगडीत एक धाव कुठूनही आली ती येणं गरजेचे आहे. आणि ते शोधत असताना दोन्ही फलंदाज नयन आणि आपण पाहिलं स्वप्नील. साहिलानं बॉलिंग ट्रॅक आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केलेत. फलंदाज स्ट्राईकला नयनला पाहतोय. जबरदस्त कनेक्शन स्वीप केला आहे. ज्या पद्धतीने आपण ज्याला पद्धत पॅडल स्वीप. आणि धावा संख्या भेटतील 4. आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 7 लॉस ऑफ 0 विकेट. तर क्या बात आहे. जबरदस्त बक्षिसांची खैरात लागलेली. आणि आता मात्र जिंकायचं आहे. तुमच्या स्किल्स आणि स्ट्रेंथ जर तुम्ही मैदानात दाखवलं ना तर या बक्षिसं तुम्ही प्राप्त करू शकता. तो खेळ, तो स्टँडर्ड तुम्हाला मैदानात दाखवावं लागेल. क्रिकेटचं मंत्रच आहे. क्रिकेटमध्ये ज्या गोष्टी तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही ह्या सर्व अचिव्हमेंट करू शकता. चौथा चेंडू चांगला चेंडू, अचूक टप्पा, लाईन आणि लेन चांगली मिळाली. नयन मात्र थोडंसं नाराज झाला स्वतःवर. ज्या पद्धतीने शॉट कनेक्ट करायचा होता तो झाला नाही. चेंडू निर्धाव निघाला. धावसंख्या स्थिर 7 धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. साहिल गायकर ऑन अ बॉलिंग ट्रॅक, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने लेंथ पाहिलं आपण शॉर्ट ऑफ आणि फुलर लेंथचं आपण चेंडू त्याच्या माध्यमातून पाहतोय. नयन ऑन अ स्ट्राईक. आणि आता मात्र काय घडलंय इथे, मात्र क्षेत्ररक्षकाने केली चुकी. चान्स होती इथे धाव वाचवायला, इथे चान्स होती रनआउट झाला असता. पण जरतरवर क्रिकेट नाही आला हा चौकार. आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 11 लॉस ऑफ 0 विकेट्स.
शेवटचा चेंडू आपण पाहतोय. साहिल गायकर बॉलिंग ट्रॅकवर विचार करतोय, त्याला माहिती आहे ही ओव्हर किती महत्त्वाची आहे. रिस्ट्रिक्टेड ओव्हरमध्ये आता मात्र हाणामारी, जबरदस्त कनेक्शन, चौकार जाईल. या चौकाराने मात्र आता धावसंख्या धावफलकावर पाहतोय 15 लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 15 पाहिल्या. आता मात्र 4 ओव्हरमध्ये 45 धावा ठोकून काढायच्या आहेत. जर ॲव्हरेज पाहिला तर 11.25च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. या ॲव्हरेजला मेंटेन करावं लागेल जर आपल्याला चेस करायचे असेल. आणि गोलंदाजी ट्रॅकवर जो गोलंदाज येईल त्याच्यावर मात्र ही रिस्पॉन्सिबिलिटी असेल की 11.25 धावा वाचवायच्या आहेत. क्रिकेटमधलं सौंदर्य काय की डिफेन्स आणि चेस करत असताना दोनही खेळाडूंवर वेगवेगळी भूमिका असते. ती भूमिका आपल्याला मैदानावर बजवावी लागते. तुम्ही किती चांगला खेळ आजपर्यंत केला तो महत्त्वाचा नाही. आत्ता खेळ जो चांगला होईल तो राजा राणी गोटच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला खेळायला मिळेल. जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो इथे हारेल तो मात्र मागे घरी जाईल. आता मात्र परिस्थिती काय होणार? 11.25च्या रन रेटनी धावा काढायच्या आहेत. 24 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे. 24 चेंडू 45 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. तर क्रियांश रोशन रुपेकर यांच्याकडून जे हॅट्रिकला ते पारितोषिक लावलं होतं 5,555चं, ते आता हॅट्रिकसाठी नसून लगातार 2 विकेटसाठी असतील 5,555. बघा संधी आहे, सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधीचा लाभ उचलावा लागेल. आता टार्गेट छोटं होत चाललंय, बक्षीस वाढत चाललंय. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण संदेशला पाहतोय गोट संघाचा. आणि अतिशय गुणवान खेळाडू आपण बॉलिंग ट्रॅकवर संदेशला पाहतोय. 24 चेंडू 45 धावांची गरज आहे. 11.25च्या स्ट्राईक रेटनी रन काढायचे आहेत. डिफेंड करत असताना गोलंदाजांना इथे मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. साहिल गायकरने पहिल्या ओव्हरमध्ये या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केला. पूर्ण रजनीमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली होती. मात्र या ओव्हरमध्ये 15 धावा ज्या खर्च झाल्या. संदेश पाटील ऑन अ बॉलिंग ट्रॅक. फलंदाजी आपण पाहतोय ऑन अ स्ट्राईक स्वप्नील पाटील. एक दर्जेदार खेळाडू स्वप्नील स्ट्राईक करतोय. जबरदस्त कनेक्शन, चेंडूला उचले मिळाली त्याच डायरेक्शनला टोवर्ड्स ऑन साईडला हा फटका पाहिला. चौकार मिळेल. चौकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 19. तो लूज केला तो कुठेतरी चिंतेचा विषय असेल. आता मात्र जबरदस्त कनेक्शन, परफेक्ट टायमिंग. आता बॉल ट्रॅव्हल करेल टुवर्ड द 6. हा 6 आला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 25. ज्या पद्धतीने स्वप्नील पाटीलचा जर विचार केला ह्या पद्धतीचा शॉट खेळण्यामध्ये त्याची एक्सपर्टी दिसते. आजच्या दिवसामध्ये आपण त्याच्याकडून खेळ जो पाहिला अतिशय चांगला पिक करतो. ह्या बॉलला आपण पाहिलं यॉर्कर लेंथला पिक करणं एवढं इझी नसतं, मात्र स्वप्नील सहजरित्या पिक करतो. धावसंख्या 25 पाहतोय आपण स्कोरबोर्डवर. संदेश, आता मात्र संदेशवर हाणामारी होते. हा बॅक टू बॅक दुसरा 6 आला आणि 2 षटकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 31. लॉस ऑफ 0 विकेट्स. आज आपण पाहिलं चारही संघामध्ये ज्या खेळाडूंना जास्त पॉईंट्समध्ये घेतले आहेत त्यांनी खेळ चांगला दाखवला. आपण सुनील सालुंखेरचा विचार केला 25,000 पॉईंट्समध्ये घेतला आहे. आज स्वप्नीलचा विचार केला 23,000 पॉईंट्स 24,000 पॉईंट्समध्ये घेतला आहे. आणि ज्यांना जेवढ्या पॉईंट्समध्ये घेतला आहे तो खेळ मात्र इथं दिसतोय. अतिशय चांगला खेळ. क्रिकेटमध्ये काय आहे की तुमच्या स्किल्स आणि स्ट्रेंथवर तुमचा विश्वास असेल तर मैदानात चांगला खेळ होतो. आणि तोच खेळ होत असताना आपण पाहतोय संदेश अगेन्स्टमध्ये स्वप्नील पाटील
बॅक टू बॅक 2-6 हॅट्रिक होईल का? ही चान्स आहे, सुवर्ण संधी आहे आणि हॅट्रिक मारायला. कारण 60च्या अगेन्स्टमध्ये 11.25 ॲव्हरेज मेंटेन करत असताना या ओव्हरमध्ये आलेले मोठे फटके कुठेतरी ॲव्हरेज कमी करण्यामध्ये यशस्वी होईल. सिद्धी करवळे संघाचा विचार केला तर मागील मॅचमध्ये चांगला खेळ झाला नव्हता, मात्र स्वप्नील प्रत्येक मॅचमध्ये लढतोय. जबरदस्त क्वालिटी ऑफ क्रिकेट, क्वालिटी ऑफ फिल्डिंग, काय जबरदस्त एफर्ट्स. काय घडलंय? थर्ड अंपायर नक्की कॉल असेल, पण इथे मार्क्स आपण बॅट्समनला पण देऊया आणि फिल्डरला, दोन्हीकडून चांगला खेळ झालाय. थर्ड अंपायर नक्की चेक करतील काय शॉट पिक केला होता, त्याच्यानंतर बॅक क्षेत्ररक्षक, त्याच्यानंतर त्याला बॅकअप. हे क्रिकेटमधलं सर्व गुण संपन्न खेळ बघितला आपण. काय घडलंय? अंपायर आपण कपिल पारवे, द लेजंड क्रिकेटर, चेक करत असताना आपण पाहतोय. प्रत्येक लेजंड क्रिकेटर आता एक एक जबाबदारी घेत आलाय. अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय ऑफिशियल्स म्हणून सोलागाव प्रीमियर लीगच्या याच्यामध्ये. काय एफर्ट्स पाहायला मिळाले, ज्या पद्धतीने आपण संघाला चांगला खेळ देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला का निवडलंय? फिल्डिंग्समध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असताना दोनही क्षेत्ररक्षक, काही घडलं असेल ते अंपायर सांगतीलच, मात्र आपलं कार्य काय, कार्यामध्ये आपलं 100% एफर्ट्स कसे द्यायचं हे दाखवत असताना दोनही क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग आहे, रिप्लेमधून चेक केलं जात आहे. काय क्रिकेट घडलंय या बॉलमध्ये, सर्व गुण संपन्न क्रिकेट पाहायला मिळालं. संदेशचा बॉल चांगला होता, त्याच्यानंतर स्वप्नीलने पिक चांगला केला आणि दोनही क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. इट्स अ सेफ, द बॅट्समन इज आउट. आणि आता मात्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षकांसाठी. काय फिल्डिंग केली आहे, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग जबरदस्त. फॉर्च्यून इव्हेंटचं कौतुक केलं पाहिजे. काय अँगल्स घेतलेत, ज्या पद्धतीने यूट्यूब वाहिनीवर आपण ही मॅच पाहतोय, ज्या पद्धतीने प्रत्येक अँगलला परफेक्ट कव्हरिंग करतायत फॉर्च्यून इव्हेंट्स. राजेंद्रदादा म्हात्रे यांचं आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून कित्येक लाईव्ह मॅचेसमध्ये कधीच असं येत नाही की कोणता अँगल मिळाला नाही, आणि ते आता इथे क्वालिटी दाखवत असताना दोन संदेशचा विचार केला. आतापर्यंत चांगला एक विकेट प्राप्त केलाय. 5वा चेंडू, आता मात्र अचूक टप्पा, लाईन आणि लेन चांगली आहे. लेग स्टिकच्या वरून जाणारा चेंडू अंपायरने दर्शवलाय, इट्स अ नेगेटिव्ह बॉल. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एक विकेट मिळाली. संदेशने खर्च केला 16 धावा. रिव्ह्यू आहे, येस बॅट्समन, येस थँक्यू. बॅट्समन रिव्ह्यू घेतलाय. चला कपिल सर आपण यायचं आहे. आणि आता मात्र रिव्ह्यू घेतला वाईटसाठी. आणि आता काय घडलंय हे नक्कीच अंपायर आपल्यापर्यंत पोहोचवतील. मात्र क्रिकेटमध्ये रंग बदलत चालला आहे. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आपण पाहिली, खर्च केले होते साहिलने 15 धावा, त्याच्यानंतर मात्र 3 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्या संदेशने, आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू चांगले फेकले, त्याच्यामध्ये विकेट मिळाली, ती म्हणजे महत्त्वाची. स्वप्नील पाटीलला परतलं 17 या धावसंख्येवरती. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी, डिलिव्हरी फेअर आहे. आणि आता मात्र शेवटचा चेंडू, 11 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. स्कोरर थोडे नवीन आहेत आमचे. आता मात्र स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एकच धावमध्ये समाधान मांडतो. धावसंख्या धावफलकावर थोडी तांत्रिक अडचण आली होती स्कोरर आणि लाईव्हच्या ह्याच्यामध्ये. स्कोरमध्ये स्कोररचं बरोबर आहे किती,
32 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. स्वप्नील पाटील परतला, त्याच्यानंतर मात्र कंट्रोल केलं संदेशने. दरम्यान सन्मान्य कमलाकरजी म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमचे गजाननजी म्हात्रे या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात मंचावरून. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर सन्मान्य कमलाकरजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. मी विनंती करतो की या आपण मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी जयेश दादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण हा शुभ सन्मान कंप्लीट करायचा आहे. या कमलाकर दादा आपला शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. एका बाजूला मॅच देखील चांगली रंगते. दोन्ही संघांसाठी ही महत्त्वाची मॅच. अगदी जणू काही दोन्ही संघ नॉकआउट स्टेजला आहेत की काय, परंतु अशा मुवमेंटला आलेले मान्यवर आणि त्यांचा हा सन्मान. त्यानंतर हेमंतजी म्हात्रे या ठिकाणी आहेत. तर हेमंतदादांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो या हेमंतदादा आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. 18 बॉल 28 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली. आपण बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय साहिल गायकर. साहिलवर जबाबदारी इकॉनॉमिकल स्पेल फेकावं लागेल. ज्या पद्धतीने सुनील सालुंकेने फेकला होता त्याच्यानंतर मात्र आता ही जबाबदारी ज्या पद्धतीने आपण पाहिलं राजाराणी गोडच्या अगेन्स्टमध्ये सुनील सालुंखेने जे गोलंदाजी केली होती तीच गोलंदाजी इथे करावी लागेल. साहिल बॉलिंग ट्रॅकवर दुसरा चेंडू घेऊन येतोय. सुरेख कट केला. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एका धावात समाधान मांडतोय. स्ट्राईक रोटेट झाली. 2 धावेने आता धावसंख्या धावफलकावर पाहतोय किती 34. 2 धावा आतापर्यंत आल्यात. साहिल कुठल्याही पद्धतीने लॉफ्टिंग क्रिकेट खेळू देत नाही. ज्या पद्धतीने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो तो प्रयत्न करू देत नाही आहे. आणि इथनं मात्र ज्यावेळी चेसिंग करायची 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असताना 2 धावा आल्या. 16 धावेची गरज. वाईड पॉपिंग क्रीजच्या बराच बाहेर मर्यादित जी लाईन असते त्याच्या बाहेर टाकण्यात आलेला चेंडू वाईड दर्शवला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 35-35 ऑन स्कोअरबोर्ड. 2 चेंडू आत्तापर्यंत फेकले. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. टॅप केला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि आता मात्र दुसरी सुद्धा धाव पूर्ण. डेंजर एंडला मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने धावसंख्या आता मात्र धावफलकावर आपण पाहतोय 37. लॉस ऑफ 1 विकेट. 37 स्कोअरबोर्डवर आता धावसंख्या झालेली आहे. गोलंदाजी चांगली होते. थोडा फंबल जसा शतरक्षक झाला एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 4था चेंडू घेऊन येतो साहिल ऑन बॉलिंग ट्रॅक. चांगला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. 1 धाव पूर्ण. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली. 1 धावेने स्ट्राईक रोटेट करतात. त्यांना माहिती आहे 1 धाव महत्त्वाची आहे ॲव्हरेज मेंटेन करत असताना. कारण ज्या पद्धतीने दुसऱ्या ओव्हरमध्ये हाणामारी झाली होती 18 धावा खर्च केल्या आणि त्याच कुठेतरी त्यांना फायदेशीर ठरल्या. त्यानंतर आता मात्र जो प्रेशर आहे तो थोडा रिलीज करण्याचा प्रयत्न. मात्र साहिलचं कौतुक केलं पाहिजे. आता एकही मोठा फटका मारू दिला नाही आहे. 5वा चेंडू. समोर फलंदाज. जबरदस्त कलात्मक शॉट. चान्स होती. मिस केली. चौकार मिळेल. या चौकाराने आता मात्र गरज होता तो बाउंड्री बॅटनी आली आहे. एक विकेट गेला. हा चौकार खूप महत्त्वाचा चौकार होता. ज्या पद्धतीने या चौकारामध्ये आपण नयनला पाहिलं ऑलराऊंडरच्या भूमिकेत चांगलं बॅटिंग करत असताना आणि आता मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 42 आणि आता मात्र 12 चेंडू आणि 18 धावींची गरज असेल. बारा चेंडू 18 धावींची गरज. समीकरण बदललंय. 9च्या सरासरीने आता मात्र फलंदाजी करायची आहे. नयन आता मात्र सेट झालाय. ज्या पद्धतीने नयनच्या बॅटमधून आपण पाहिलं 4 चौकार आलेत. त्या चौकाराने 4 चौकारच्या मदतीने नयन खेळतोय. पाण्याची पूर्तता करायची आहे. दोन्ही 12वे खेळाडूंनी पाण्याची पूर्तता करायची. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे.
सॉरी 12 चेंडू 18 धावेची गरज आहे. नयन 19 धावसंख्येवरती खेळतोय. नयनचा विचार केला तर 19 धावांवर खेळतोय तो आणि संघाला गरज आहे 12 चेंडू 18 धावेंची. 9च्या सरासरीने आता मात्र फलंदाजी करायची आहे. आपण पाहिलं सुरुवातीला 12च्या स्ट्राईक रेटने खेळायचं होतं, नंतर 11.25 आणि आता मात्र आपण पाहतोय 9च्या सरासरीने चेस करायचे आहेत. चेसिंग करत असताना दोनही फलंदाज आता मात्र सेट झालेत. जो आय कॉन्टॅक्ट बॉलवर पाहिजे तो आय कॉन्टॅक्ट मात्र आता सेट झालेला आहे. इथनं मोठे फटके येणं गरजेचं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर मागे एक मॅच झाली होती बापू किंग 11 या संघाची, की ज्या पद्धतीने 18 चेंडूमध्ये 18 डिफेंड केल्या होत्या त्याच्या अगेन्स्टमध्ये आणि आता मात्र त्यांना डिफेंड करायचे आहेत. चेसिंग करत असताना सिद्धी करवळे संघाला आपण पाहतोय 12 चेंडू 18 धावेची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज परण पोरजी, गोड संघाचा हा गोलंदाज आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. परण पोरजी स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज यश मात्रे ऑन स्ट्राईक. रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, खोलवर चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता समीकरण उरलंय 11 चेंडू 18 धावेंची गरज. 11 चेंडू 18 धावेंची गरज. या समीकरणाला जर त्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे तर प्रत्येक बॉलला धाव आली पाहिजे. सिंगल डबल्स महत्त्वाचे आहेत. निर्धाव चेंडू जर आले तर ते कुठेतरी खुटारी संघासाठी फायदेशीर असेल आणि जर सिद्धी करवळे संघाला सामना जिंकायचा असेल तर एक बॉलला बॅटला कनेक्ट करणं गरजेचं आहे. चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे होता, मात्र चांगलं सेन्सिबल क्रिकेट. विचार चांगला होता डेंजर एंडला. आता मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहे नयनची. डेंजर एंडला स्वतः धावतो, मात्र रनी पूर्ण केली आहे. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर 44-44. आता समीकरण उरलं 10 चेंडू 16 धावेंची गरज. 10 balls 16 नीडेड. 10 चेंडू 16 धावेंची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय परणवर आता जबाबदारी आहे. एक बॉल विचार करून टाकावा लागेल. स्वतःच्या गोलंदाजीच्या भात्यातला सर्वात महत्त्वाचे चेंडू फेकावे लागतील. निर्धाव चेंडू जेवढे येतील शेवटच्या ओव्हरमध्ये तेवढं फायटिंगसाठी रन्स वाचवावे लागतील. ही जबाबदारी मात्र बरोबर असेल. मात्र विचार केला फलंदाजीचं तर ज्या पद्धती यश आणि नयन फलंदाजी करतोय प्रत्येक बॉलवर समाचार घेण्याचा प्रयत्न. यशने जबरदस्त कनेक्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण नाही आहे, क्षेत्ररक्षण साईडला. बॉल गेलाय चौकार पार. प्राईज होतं संदेश शेठ म्हात्रे यांच्याकडनं देखील कॅश प्राईज आणि फॉर्च्युनर की सवारी कृष्णा शेठ पाटील यांच्याकडनं देखील कॅश प्राईज, म्हणजे आणखीन कॅश प्राईज. आता विकेट हॅट्रिक जर आली तर गोलंदाज मालामाल होईल यात शंकाच नाही आहे. 9 चेंडू 12 धावांची गरज असताना हा फेकला वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. आता समीकरण उरलंय 9 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. एक सूचना आहे सर्व संघांसाठी, जेवढे संघ क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी, आणि आज जो संघ क्वालिफाय होईल उद्या 4 वाजताचं रिपोर्टिंग टाईम आहे. पहिला सामना 4 वाजता स्टार्ट होणार आहे तर तुम्हाला ऑन टाईम पोचावं लागेल. 9 चेंडू 11 धावेची गरज आहे. निर्धाव चेंडू फेकला. आता मात्र प्रेशर बिल्डअप करण्याचं काम चालू आहे. 8 चेंडू 11 धावेची गरज आहे. समीकरण स्कोर झालाय 49 धावा आणि स्कोरबोर्ड पाहतोय. समीकरण 8 चेंडू 11 धावेंची गरज आहे. स्ट्राईकला यश मात्रेला पाहतोय, नॉन स्ट्राईकला नयन. ही जोडी महत्त्वाची. ही जमेची बाजू नक्की सिद्धी करवळे संघासाठी असेल की दोन्ही महत्त्वाचे खेळाडू अजून क्रीजवर आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, 6 आउट. यश इज बॅक टू डग आउट. उद्या 6 संघांमध्ये लकी ड्रॉ होणार आणि त्याच्यामध्ये मग कोणता संघ कोणत्या संघाच्या अगेन्स्टमध्ये खेळेल हे उद्या कळेल. म्हणजे 6च्या 6 संघांना उद्या 4 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे आणि आपल्याला वेळेवर पोचायचं आहे. याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. सामना उरला आहे आता मात्र 7 चेंडू 11 धावेची गरज आहे. 7 चेंडू 11 धावेची गरज आहे. सामना होता कुठे आला कुठे
आपण पाहिलं 12 चेंडू 18, त्यानंतर 11 चेंडू 18, 10 चेंडू 16, 9 चेंडू 12, त्यानंतर 9 चेंडू 11, 8 चेंडू 11 आणि त्याच्यानंतर आता मात्र 7 चेंडू 11 धावेची गरज आहे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय फेकण्यासाठी तयार आहे गोलंदाज परम पोरजी आणि गोलंदाजी आत्तापर्यंत सुरेख केली आहे. अप टू मार्क गोलंदाजी होती. ज्या पद्धतीने पिचिंग लाईन आणि लेंथ ज्या पद्धतीने त्याला हवं आहे त्या पद्धतीने परफेक्ट लाईन आणि लेंथचा वापर करत असताना शेवटचा चेंडू जर निर्धाव फेकला तर शेवटला मात्र 6 चेंडू 11 धावेची गरज असेल किंवा या चेंडूवर मोठा फटका आला. स्ट्राईकला फलंदाज साजिद मडविलला पाहतोय. 7 चेंडू 11 धावेची गरज आहे. मोठा फटका येईल का की निर्धाव चेंडू फेकला जाईल. आता मात्र लाईन आणि लेंथ चुकीची वापरली गेली. इनडिसिप्लिन गोलंदाजी वाईट आलं. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1 वाढेल. समीकरण उरलंय 7 चेंडू 10 धावेची गरज. 50 धावसंख्या धावफलकावर. शेवटचे 7 चेंडू 10 धावेची गरज आहे. परंतु थोडंसं व्हेरिएशन करत असताना ज्या पद्धतीने त्याला माहिती होतं बॅट्समन थोडं ऑफसाईडला निघेल मात्र लाईन आणि लेंथ चुकली. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा काय घडलंय. इट्स एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन मिळाली आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 51. समीकरण 7 चेंडू 9 धावेंची गरज. 7 चेंडू 11 धावेंची गरज असताना मात्र 2 लगातार वाईड फेकलेत आणि हे कुठेतरी प्रेशर बिल्ड झालं मला वाटतं गोलंदाज परण पोरजी याच्यावर. परण पोरजी आणि बॉलिंग ट्रॅक आता मात्र आउटसाईड एज चुकी झाली. क्षेत्ररक्षकांनी काय केलंय अगोदर इन्व्हेस्टमेंट कमी आणि खर्च वाढवला. या 4 धावेने समीकरण उरलंय 6 चेंडू 5 धावेंची गरज. धावांची गरज असताना दिनेश मात्र याच्या याच्या आतून चौकार सुटला. अगोदर एक झेल होती तिथेही झेल सुटला आणि चौकार गेला. म्हणजे ह्या 2 चौकार किती निर्णायक आहेत बघा. इथे क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं होतं. बॉलर स्ट्राईक करतायत आणि फिल्डरकडनं झालेली चुकी किती मार्क ठरेल. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू 5 धावेंची गरज. आपण पाहतो ऑन स्क्रीन विकास शेठ केणी धरणा एक जबरदस्त यष्टीरक्षक. खूप धडे आम्ही त्यांच्याकडून यष्टीरक्षक जे घेतोय. अपील कसा केला पाहिजे हे विकास केणीकडून नेहमी शिकतो. बॉल हातात आला रे आला का विकास केणी यांचं नेहमी आपण अपील बघण्यासारखं असतो. म्हणजे प्रेक्षक खास त्यांची मॅच नाही तर त्यांचं अपील बघण्यासाठी आले असते. आणि त्यांची टीम पण क्वालिफाय झाली. कॅप्टन त्यांच्या समेत बसले अक्षय घाडगे ज्यांनी जवळजवळ धावा किती ठोकल्यात अक्षयने 87 धावा आणि 10 विकेट. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून झाला. टीम क्वालिफाय झाले. उद्या 6 संघांना सूचना आहे की आपण 4 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे. तिथे चिट्ट्या उडल्या जातील. लकी ड्रॉच्या माध्यमातून कोणता संघ कोणा संघाच्या अगेन्स्टमध्ये खेळणार आहे हे उद्या कळेल. कोणत्यामध्ये ॲडजस्टमेंट होणार नाही. 6च्या 6 संघांना उद्या उपस्थिती दाखवायची आहे वेळेवर. चला टाईम स्पेंड करू नका जास्त. स्पीडअप करा. मॅचचं मोमेंट नका तोडू. 6 चेंडू 5 धावेंची गरज. 6 balls 5 needed. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज करण पाटील. करण पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे. समोर फलंदाज नयन. 81 आहेत. 81 धावा आहेत घाडगेच्या. याची नोंद घ्यायची आहे. ऑन स्क्रीनवर सर्व स्कोर आहे. ही फक्त अशी माहिती फक्त दिली आहे. तुमचा चाहता कोणतरी इथे प्रेक्षक आहे त्याच्याकडून माहिती आली. 10 विकेट्स आणि 81 धावा. अतिशय चांगला खेळ विकास केणीने निवडला म्हणजे चांगलाच प्लेअर असेल. आणि जरा स्पीडअप करायचं प्लीज. मोमेंट तोडू नका मॅचचं. 6 चेंडू 5 धावेंची गरज आहे. सामना अजून हातामध्ये दोन्ही संघांच्या. इथनं जर 2-3 बॉल जर डॉट आले तर प्रेशर नक्की बिल्ड होईल. मात्र नयन का तंबू ठोकून बसलाय त्याला माहिती आहे शेवटच्या मोमेंटला लगातार 3 विकेट आले तरी देखील कॅश प्राईज आणि लगातार 3 डॉट जरी आले तरी देखील जयदेव शेठ गायकर यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राईज. पहिला डॉट आला आणखीन जर 2 डॉट आले
तर 3,000 रुपये, म्हणजे एक डॉट बॉल 1,000 रुपयाला सध्या तरी प्रीतम सर आपण पाहतोय. नक्कीच. नाही, खरंच कौतुक केलं पाहिजे बक्षीस लावणाऱ्यांचं की डॉट बॉलला सुद्धा बक्षीस लावलं आहे. खरंच कौतुकास्पद आहे. आता मात्र एक डॉट आलाय, 3 डॉट आलाय, तर टीमसाठी फार बेनिफिशियल असेल. आणि आता काय घडेल? 5 चेंडू 5 धाव्यांची गरज. समीकरण नयन ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय साजिद मडवीला. दुसरा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय करण. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत. जो सामना आपण गमावला होता बॉल चेसिंग करत असताना, डिफेंड करत असताना गोलंदाजाने जशी गोलंदाजी केली होती त्याच लाईन आणि लेंथला आता करण गोलंदाजी करतोय. 2 चेंडू नेगेटिव्ह. समीकरण उरलाय 4 चेंडू 5 धाव्यांची गरज. जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि मला वाटतं एक सुपर ओव्हर झाली होती, त्याच्यात पण टाय झाली आणि पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हर होईल का? सामना जबरदस्त आहे, कारण दोनही संघांना माहिती आहे इथनं जर आपण सामना गमावला तर घरचा रस्ता, आणि जो जिंकेल तो राजा राणी गोल्डच्या अगेन्स्टमध्ये खेळेल. 4 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. बघा सामना कसा रंगला गेला आहे. 9 चेंडू 11 पाहिजे होत्या, त्यानंतर 8 चेंडू 11, त्यानंतर 7 चेंडू 11, त्यानंतर 7 चेंडू 10, 7 चेंडू 9, 6 चेंडू 5, चौकार आला त्याच्यानंतर 5, आणि आता मात्र 2 चेंडू लगातार निर्धाव, म्हणजे 4 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. कारण ऑन ए बॉलिंग ट्रॅक समोर नयन, ज्या नयनच्या बॅटमधून आपण पाहिलं असेल जवळजवळ 4 चौकार आले. तो नयन सेट बॅट्समन आता ऑन स्ट्राईक आहे. कारण ऑन ए बॉलिंग ट्रॅक नयन स्ट्राईक करतोय. तिसरा चेंडू निर्धाव येईल का? बक्षीस मिळेल का? तिसरा निर्धाव चेंडू होता, पुन्हा एकदा चुकी काढली. क्षेत्ररक्षक काय करतो? आता मात्र बंटी होता. निर्धाव चेंडू, मात्र 2 धावा मिळाल्या जिथे चान्स होती रनआउटची, आणि 2च धावा मिळतील. येस, नयनला माहिती आहे बॅटला लागलाय बॉल तिथे, त्याच्यामुळे 2च धावा मिळतील. समीकरण उरलंय 3 चेंडू 3 धाव्यांचे. क्षेत्ररक्षकाला इथे बॉल अडवायचा होता, चान्स होती रनआउटची, मात्र ते घडलं नाही आणि 2 धावा मिळाल्या. आणि आता समीकरण उरलंय 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. इथनं 3 डॉट आले तर बक्षीसही मिळेल, मॅच जिंकलं जाईल. किंवा जर नयनचा विचार केला, इथनं जर 3 मोठे फटके आले किंवा 3 धावा निघाल्या तर सामना जिंकेल, की एकच बॉलमध्ये सामना उरकवेल. नयन ऑन ए स्ट्राईक, करण ऑन ए बॉलिंग ट्रॅक. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हवे झेलय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. समीकरण उरलंय 2 चेंडू 3 धाव्यांची गरज. आता रंगात रंगात आली ही मॅच. आता रंगात रंगात आली ही मॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. रंगात कशी रंगात रंगात आली ही मॅच. ज्या मनीषने शेवटचं ओव्हर हाताळलं होतं तोच मनीष. 4थी ओव्हर ज्यांनी हाताळली होती ऑलराऊंडरच्या भूमिकेत मनीष मडवी, म्हणजे सिद्धी करवले गावातील हा खेळाडू. त्याच्यावर जबाबदारी गावाचा संघाला पुढे न्यायचं असेल तर येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. करण पाटीलचा विचार केला आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी, चांगली लाईन आणि लेंथ वापरतोय. 4 चेंडू फेकलेत, 2च धावा खर्च केल्यात. ज्या वेळेस समीकरण होतं 6 चेंडू 5 धावेची गरज असताना आता मात्र समीकरण उरलंय 2 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. समोर बॅट्समन आता मात्र आपण पाहतोय मनीष मडवी. मनीष मडवी ऑन ए स्ट्राईक. करण बॉलिंग ट्रॅकवर. सुपर ओव्हर बघायला मिळेल का? 2 चेंडू 3 धाव्यांची गरज. सामना रंगतोय. आता मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणार चेंडू. 1 धाव मिळाली आणि आता समीकरण उरलंय 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. जबरदस्त सामना. या आजच्या रात्रीतला अतिशय चांगला सामना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज.
1 बॉल 2 रन्स नीडेड. प्रेशर आता दोन्ही संघांवर. सामना कोण जिंकेल हारेल कोण माहीत नाही. क्रिकेट जिंकणार, चांगलं क्रिकेट रंगतोय. क्रिकेटचा खेळ कसा रंग बदलतोय. जिथे 12 चेंडू 18 धावींची गरज होती, त्यानंतर समीकरणला तर 6 चेंडू 5 धावींची, आणि आता मात्र समीकरण 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. जर 1 धाव निघाली तर सुपर ओव्हरचा सामना असेल, कारण कंपल्सरी चेस करावा लागेल, या स्पर्धेचा नियम आहे. आणि जर लेवल झाला तर सुपर ओव्हर. काय घडेल, चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघांना विनंती आहे की स्पीडअप करायचं आहे आपल्याला. काय ना बापू किंग कुटारी संघ, जरा स्पीडअप करा. चला मुवमेंट तोडू नका. त्या पद्धतीने करणचं कौतुक केलं पाहिजे. 5 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केलाय, 1 विकेट, आणि आता समीकरण उरलंय 1 चेंडू 2 धावेची गरज आहे. चला शत्रक्षण सजवून घ्या, स्पीडअप करा प्लीज. सर थोडंसं तंबी द्या आपण. एक सूचना, 888 ह्या क्रमांकाची गाडी कुणाची आहे ती बाजूला करायची आहे. ब्रेझा गाडी आहे. 888 ब्रेझा कार कुणाच्या आहे त्यांनी बाजूला करायचे आहे. शिवम यांचे आहे. यस, तर मॅचकडे देखील जाऊया. 1 चेंडू आणि 2. जेव्हा बॉल डिलिव्हर होईल अगदी टाळ्यांचा कडकडाट इथनं व्हायला भावा. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे करणसाठी, ज्याने आतापर्यंत सामन्याला रंगवलाय. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षक काय करतील, घाललेल्या चुका इथे भरपाई होईल का, करण या मॅचला जिंकून देईल का, की फलंदाज स्ट्राईकवर आहे. साजिद मडवी हा सामना जिंकवेल. साजिद ऑन स्ट्राईक, करण बॉलिंग ट्रॅकवर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच सामना काय रंगलाय, ह्याला म्हणतात मॅच. आजच्या रचनेतील सर्वात बेस्ट मॅच आतापर्यंत झाले. करण बॉलिंग ट्रॅकवर आहे, साजिद ऑन स्ट्राईक आहे. 1 चेंडू 2 धावेची गरज आहे. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 1 चेंडू 2 धावा. लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक होईल का, इट्स अ 6, आणि सामना जिंकवलाय साजिदने. जबरदस्त षटकार धोनी स्टाईल मध्ये या सामना संपवलाय. काय मॅच झाली. 1 चेंडू 2 धावेची गरज असताना करणने सामन्याला रंग भरला होता, पण रंगात भंग भरलाय तो माझ्या फलंदाज साजिदने. दात खाऊनी असा फटका मारला या फलंदाजानी, षटकार मारला या फलंदाजानी. क्या क्या बात आहे. जबरदस्त मॅच. सामना कोणीही जिंको, परंतु खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय अंतिम षटकामध्ये फक्त 5ची आवश्यकता असताना शेवटच्या बॉलपर्यंत सामना आणला होता. गोलंदाजचं देखील मी मनापासून कौतुक करेन, कारण की त्यानं सामना बनवला. परंतु चला लगेचच दोन्ही कॅप्टन, एका बाजूला राजाराणी घोट संघ, ज्या संघाचे पुरस्कर्ते बालाशेठ धुमाल, आणि संघाचा संघनायक रोशन साळुंके. टॉससाठी या आपण. आणि एका बाजूनं नयन पाटील, जयवंतमान श्रीसाई सिद्दीक करवले. नुकताच चित्तथरारक सामना नयननं देखील जिंकलाय. पहिली मॅच गमावली, परंतु त्यानंतरची पुनर्वासी आपल्याला पाहायला मिळेल जयवंतमान सिद्दीक करवलेची. तर ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. गोलंदाजी करत असताना फक्त 6 धावा, आणि बॅटिंग करत असताना एका बाजूनं झुंज दिली होती. 19 धावा कुठल्या होत्या, तो नयन पाटील राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅचसाठी देखील नयन लगेच यायचं आहे, आणि टॉस देखील आपण लगेचच करणार आहोत.